नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपल्या सर्वांचं स्वागत करते. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह म्हणजे हर्ब अर्थात वनस्पती. आज आपण गुळवेल या गुणकारी वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. नावाप्रमाणेच गुणकारी वनस्पती म्हणजे अमृता, अर्थातच गुळवेल. गुळवेलीची वेल असते आणि तिचं खोड औषधात वापरलं जातं. गुळवेल ओळखायची खूण म्हणजे ती कापली असता असे एक छान चक्र दिसतं. अंगठ्या इतक्या जाडीची गुळवेल औषधात वापरायची असते. चवीला जितकी कडू तितकीच गुणांनी मात्र ही अगदी गोड आहे. मुख्य म्हणजे गुळवेल त्रिदोषशामक म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं शमन करणारी आहे. तुपाबरोबर घेतली तर वात कमी करते, साखरेबरोबर घेतली तर पित्त आणि मधाबरोबर घेतली तर कफदोष सुद्धा कमी करते. सध्या आहे पावसाळ्याचे दिवस म्हणजे सर्दी, ताप, खोकला पटकन होण्याचे दिवस. पण बागेत किंवा कुंडीत गुळवेल लावलेली असेल तर काळजी करण्याची गरजच नाही. अंगठ्या इतक्या आकाराचा गुळवेलीचा तुकडा घ्यावा. खलबत्त्यात तो थोडा चेचावा. पातेल्यामध्ये 4 कप पाणी घेऊन त्यात ही चेचलेली गुळवेल घालावी आणि मध्यम आचेवर 1 कप पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळून काढा तयार करावा. हवी असेल तर थोडी खडीसाखर टाकून घेता येतो, पण यामुळे प्रतिकारशक्तीला ताकद मिळते आणि बघता बघता बरं वाटू लागतं. 4 ते 5 दिवस रोज एकदा हा काढा घेता येतो. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही घेतलेला चालतो. गुळवेलीला अमृता म्हणण्यामागे अजून एक कारण आहे व ते म्हणजे तिला जवळजवळ अमरत्वाचं वरदान मिळालेलं आहे. छोटीशी काहीशी वाळलेली काडी जरी मातीत लावली ना तरी ती हमखास लागते. बघता बघता हिरव्या पानांनी बहरून जाते. आपण घरामध्ये सहसा मनी प्लांट लावतो, पण त्याऐवजी हे आरोग्य प्लांट लावलं तर खरोखरच आरोग्यम धनसंपदा अनुभवता येईल.